नमस्कार, मी प्रीती. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. तर आम्ही काही दिवसांपूर्वी 2 ते 3 दिवसापूर्वी फिरायला गेलो होतो आणि कुठे गेलो होतो ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे. तर हे मेट्रो स्टेशनचं आहे सगळं. तर मेट्रो स्टेशनचं मेट्रो स्टेशनला पोहोचलो होतो. नंतर मेट्रोमध्ये जे काही तिकीट असतं ते तिकीट काढलं ऑनलाईन आणि त्यानंतर मेट्रोमध्ये बसलो. तर मेट्रोच्या मध्ये तुम्हाला दाखवलं असेल थोडं. त्यानंतर लहान मुलं सोबत होती. तर आद्विकची वगैरे मस्ती चालू होती. बघू शकता आमच्या मामाच्या मुलांसोबत त्यांची मस्ती चालू होती. आद्विकची खेळायत होता तो. तर त्यानंतर मेट्रोतनं उतरलो. आम्हाला जिथं उतरायचं होतं त्या स्टेशनला आणि त्यानंतर लिफ्टचंही बघू शकताय तुम्ही. तर ते मेट्रो स्टेशनचं होतं आणि स्वारगेटचं हे बघू शकताय तुम्ही. स्वारगेटचं सगळे स्टेशन तर खूप छान होतं आणि भारी वाटलं. सगळे फॅमिली होती सोबत. सगळ्यांसोबत गेलो तर भारी वाटतं फिरायला वगैरे. तर गावाकडून पण काय नातेवाईक आलते म्हणजे मामा वगैरे होते. तर त्यांच्यासोबत गेलतो फिरायला आणि खूप दिवस झालं ते सगळे आले होते म्हणून गेलतो. आणि बघू शकता तुम्ही त्यांचंसुद्धा म्हणणं होते की मला व्हिडिओमध्ये घ्या म्हणून ते सुद्धा मध्येच आले होते. मामा आणि एक मामाचा मुलगा असे होते ते. आणि स्वारगेटचं हे सगळं बघू शकताय तुम्ही. तर असे सगळे नातेवाईक वगैरे सोबत असले की एक वेगळीच मजा असते फिरायला जायची. खूप दिवस झालं जाऊन फिरायला सुद्धा म्हणून गेलतो आम्ही सगळेजण फिरायला. आणि भावंड परत मामी मावशी असे सगळे सोबत होते त्यामुळं काय वाटलं नाही. आणि बघू शकताय तुम्ही तर हे मेट्रोचं हे सगळं जो येताना व्हिडिओ काढला होता मेट्रोत बसल्यानंतर.
स्वारगेटवरनं कात्रजला गेलो आणि तिथलं जिथं आम्हाला जायचं होतं ज्या मंदिरामध्ये, तर अलीकडं थोडा प्रॉब्लेम झाला. रिक्षावाल्यानं आम्हाला अलीकडंच उभा केलं, तर चलत जावं लागलं. नंतर थोडंसं 2 किलोमीटर होतं, पण चलत गेलो. त्यानंतर त्या स्वामीनारायण एक मंदिर आहे कात्रजमध्ये, तर तिथे गेलो होतो. खूप छान मंदिर आहे आणि खरंच मी पहिल्यांदा गेले होते त्या मंदिरात. बाहेरनं वगैरे इतकं भारी वाटतं ना, वातावरणसुद्धा असं पावसाचं चालू असल्यामुळं तिथे सुद्धा बघायला वगैरे खूप मजा येत होती आणि सगळं हिरवंगार दिसायचं जिकडं बघेन तिकडं. आणि असे छान छान मंदिर आहेत. राम मंदिर जसं आहे ना, मग त्याच प्रकारे बघू शकता तुम्ही असे प्रत्येक छोटं छोटं असे मंदिर आहेत. तर खूप भारी वाटायचं. फोटोशूट वगैरे करायचं असेल ना, तर इथेच जायला पाहिजे. खरंच खूप छान होईल फोटो किंवा भारी वाटतं. तर बघू शकता तुम्ही असे मंदिर आहेत आणि गर्दीसुद्धा होती. तर गर्दीतनं असं लोक फिरायला येतच असतात. काय बघू शकता तुम्ही. तर इतकं वातावरणसुद्धा फ्रेश होतं आणि लहान मुलांना असं थोडंफार बाहेर घेऊन गेलं तर त्यांनासुद्धा भारी वाटतं. तर इथलं वातावरण वगैरे बघून खरंच खूप मजा आली आणि एकदम भारी होतं सगळं. मंदिर वगैरे तुम्ही बघू शकताय. खूप छान प्रवास झाला. दर्शन वगैरे केलं आणि नंतर फोटो काढले शेवटी. तर फॅमिली फोटो असे काढले. तर तुम्हाला आमची छोटीशी ट्रिप कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू नवीन एका